सर्जी। नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की विजय आता त्याच्या सर्जीला फोन लावत असतो. सांगतो काव्याचा मिसकॅरेजचा पहिला प्रयत्न फेल गेला आहे, पण तुम्ही काही काळजी करू नका, लवकरच मी काव्याचा मिसकॅरेज करेल. तर रम्याला असं वाटत असतं की ती विजयचा वापर करून घेत आहे, पण खरं तर विजय तिचा वापर करून देशमुखांच्या कुटुंबात परत आला आहे आणि लवकरच त्याच्या मागचा हेतू आपल्याला कळणार आहे. तर दुसरीकडे मानिनीला आता भास होऊ लागलेला असतो. नक्कीच काव्याच्या प्रेग्नेन्सीमध्ये काहीतरी होणार आहे. तिला चक्क आता स्वप्नच येऊ लागतात. त्याचमुळे मानिनीला आता खूपच टेन्शन आलेलं असतं. धनंजयनेही सांगितलेलं असतं आणि डॉक्टरांनी नंदिनीलाही सांगितलेलं असतं की काव्याची प्रेग्नेन्सी खूप नाजूक असणार आहे. मानिनी आता तिच्या दोघा सुनांची खूपच काळजी घेत असते. ती पार्थला देखील सांगते जोपर्यंत बाळ आपल्या घरात येत नाही, बाळाच्या रिलेटेड कोणत्याही वस्तू घरात आणायच्या नाहीत. पण पार्थने जीवाने बाळाची वस्तू घरात आणून एक छोटी चूक केलेली असते. तर विजयचा बॉस सर्जी लवकरच काव्याच्या आयुष्यात एंट्री घेणार आहे.